आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीबाबत राज्य शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेली मतं ही विकासाला असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नागपुरातील मानेवाडा इथे ई-लायब्ररी 1 मे पर्यंत सुरू होणार आणि नागपुरात अनधिकृत बांधकामासाठी 3000 भूधारकांना नोटीस, 35 जणांवर कारवाई. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. आम्ही आमच्या श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड-19 पासून सुरक्षित राहावं. त्यासाठी 4 साध्या गोष्टींचं पालन करायचंय. संपूर्ण लसीकरण, मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर, हात आणि चेहऱ्याची स्वच्छता राखायची आहे. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीबाबत राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करून साजरे न करता स्वतःच्या किंवा इतरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेऊन साजरे करावेत, असं गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलंय. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणूक नियमांचं पालन करूनच साजरा करावा. कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचं काटेकोर पालन करावं. या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत आणखी काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचं देखील अनुपालन करावं, असं गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक होळी साजरी केली जाते, ज्यात पवित्र अग्नीसाठी वनस्पतींऐवजी शेणापासून बनवलेल्या काड्यांचा समावेश करण्यात येतो. राज्यात उद्या आणि 19 तारखेला 2 दिवस रंगांचा उत्सव साजरा होणार आहे. राज्य सरकारने यापूर्वीच 19 मार्च रोजी 1 दिवसाची अतिरिक्त सुटी जाहीर केली आहे. होळी उत्सवात काही जण रासायनिक रंगांचा वापर करतात, मात्र त्याचे मानवी जीवनावर दुष्परिणाम होतात. याबाबत जनजागृती करण्यासाठी गोंदियातील रांगोळी चित्रकार सोनी भावना फुलसुंगे या तरुणीने सेव्ह नेचर, सेव्ह ट्री, सेव्ह पीपल या संकल्पनेवर आधारित रांगोळी साकारली. वृक्षांची होणारी कत्तल थांबवून होळीत जाळण्यासाठी परिसरातला केरकचरा गोळा करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेशही या रांगोळीतून देण्यात आलाय. बंजारा बहुल यवतमाळ जिल्ह्यात होळीनिमित्त लेंगी नृत्याची धूम असून दारवा इथल्या अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या लेंगी महोत्सवात नृत्य सादर होत आहेत. बंजारा समाजाची काशी पोहरागड इथल्या महंत कबीरदास यांच्या उपस्थितीत हा महोत्सव सुरू आहे. बंजारा समाजात होळी सणाला अनन्यसाधारण महत्व असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील तांड्यांवर सध्या लेंगी नृत्य सादर होताना दिसतंय. देवी देवतांना या गीतातून बंजारा बांधव आवाहन करतात. या माध्यमातून वाईट गोष्टी आणि कुप्रथांवर देखील प्रहार केला जातोय. अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल मेळघाट भागातील आदिवासी बांधव आपल्या उदरनिर्वाहासाठी राज्यभर विविध ठिकाणी कामावर जातात. मात्र आदिवासी समाजातील मुख्य सण असलेल्या होळीसाठी आदिवासी बांधव आता मेळघाटात परतले आहेत. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 1800 डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यात आली असून गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील क आणि ड वर्गातील रिक्त पदं भरण्याची कार्यवाही जलद गतीने करण्यात येईल, असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. विधानसभा सदस्य डॉक्टर देवराव होळी यांनी गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महिला बालकल्याण रुग्णालयात कोविड काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पदभरती संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिलं. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार करताना कोळसा इथल्या 49 कुटुंब तर बोटेझरी इथल्या 79 कुटुंबांचं असं मिळून 128 कुटुंबांचं पुनर्वसन भगवानपूर इथे करण्यात आलंय. या कुटुंबांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात 47,000 रुपये प्रति कुटुंब प्रोत्साहनात्मक रक्कमेसोबत जनावरांच्या गोठ्यासाठी प्रति कुटुंब 58,000 रुपये अदा करण्यात आले आहेत. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 13,000 रुपये ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानामधून देण्यात आले असल्याचं वनराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. भगवानपूर इथल्या इको विकास समितीला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत 25 लाख रुपये आणि व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानाअंतर्गत 5 लाख रुपये अदा करण्यात आले असल्याचंही भरणे यांनी सांगितलं.
या संदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर यांनी उपस्थित केला होता. भारतीय जनता पार्टीला गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर इथे मिळालेलं बहुमत हे विकासाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाच्या मनात जागवलेल्या विश्वासाला तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विकास कार्याला आहे, असं प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी नागपुरात आज केलं. गोवा विधानसभेच्या निवडणूक प्रभारीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी खेचून आणलेल्या विजयाच्या तसंच इतर राज्यात भाजपाच्या विजयानिमित्त फडणवीस यांचं नागपुरात आगमन झाल्यावर नागपूर भाजपाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीने भाजपच्या नेत्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या असून आम्ही भ्रष्टाचाराविरोधात बोलतच राहू. मनपा, विधान परिषद, विधानसभा निवडणुका एकहाती जिंकू असं आश्वासन फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिलं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जात, पंथ, धर्म यावर उठून भाजपवर लोकांनी विश्वास दाखवलाय, हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असल्याचं यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात देखील भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मागच्या वेळेस नागपूर महानगरपालिकेत जेवढं यश मिळालं होतं त्यापेक्षा जास्त यश मिळवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर गडकरींच्या निवासस्थानी सभेला संबोधित केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत मानेवाडा इथे अद्ययावत अशा ई-लायब्ररीच्या इमारतीचं बांधकाम झालं असून या लायब्ररीत डिजिटल वृत्तपत्रांबरोबर पुस्तकं, मराठी वाक्प्रचार अशा विविध प्रकारच्या माहितीचे स्रोत विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांनाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ई-लायब्ररीत दुर्मिळ तसंच हस्तलिखित साहित्य देखील उपलब्ध राहणार असून या लायब्ररीचं बांधकाम पूर्ण होत आलंय. उर्वरित कामं युद्धपातळीवर करून 1 मे पर्यंत ही ई-लायब्ररी सुरू करण्यात येईल, असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आज सांगितलं. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत या ई-लायब्ररी करता प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचंही मंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. ई-लायब्ररी संदर्भात प्रश्न विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्च रोजी नागपूर शहरातील मानकापूर इथल्या विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत एरो मॉडेलिंग शोचं आयोजन करण्यात आलंय. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्मितीला चालना मिळणार असून हा शो सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा याकरिता जिल्हा प्रशासनाने प्रभावी नियोजन करावं, अशा सूचना नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी दिल्या आहेत. क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात विविध प्रकारच्या 25 ते 30 विमानांचं आकाशातून पथसंचलन आकर्षणाचा केंद्रबिंदू राहणार आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिनी प्रथम क्रमांक मिळालेल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथकाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होईल. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याने आज आणि उद्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम इथे उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला असून सतर्कतेचा इशारा जारी केलाय. दरम्यान नागपूर शहरातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघातासारख्या गंभीर आजारांचा धोका संभवतो. उष्णतेच्या लाटेपासून होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर निघणं शक्यतो टाळा. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणं टाळा. पाणी भरपूर प्या. स्वतःसह इतरांच्या तब्येतीचीही काळजी घ्या, असं आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आलं आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्फत चंद्रपूर शहरातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. शहरातील NULM ऑफिस, ज्युबिली हायस्कूल समोरील केंद्रावर लाभार्थ्यांना कॉर्बेवॅक्स ही लस देण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात शंकरलाल कोठारी विद्या मंदिर या शाळेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राची गुल्हाने वर्ग 7वा या विद्यार्थिनीला लस देऊन लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी कॉर्बेवॅक्स लसीकरण नागपूर शहरातील विविध भागातील केंद्रांवर आजपासून सुरू झालं. शुक्रवार 18 मार्च रोजी रंगपंचमीमुळे आणि रविवारी 20 मार्च रोजी कार्यालयीन सुटीमुळे नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे संचालित शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद राहतील. भारतीय माहिती सेवेचे वरिष्ठ अधिकारी तसंच विजयवाडा इथल्या पत्र सूचना कार्यालयाचे अतिरिक्त महासंचालक व्ही. रवी रामाकृष्ण यांचं काल रात्री निधन झालं. 1992 मध्ये भारतीय माहिती सेवेत दाखल झाल्यानंतर रवी रामाकृष्ण यांनी पत्र सूचना कार्यालय, विज्ञापन, दृश्य प्रचार संचालनालय तसंच काबूलचे प्रसार भारतीचे वार्ताहर म्हणून
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयात प्रदीर्घ अशी कारकीर्द गाजवली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर तसंच राज्यमंत्री एल मुरुगन यांनी त्यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या 3033 जमीन मालकांना नोटीशी बजावल्या आहेत. यापैकी 35 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या किती अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली याचा तपशील चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत विचारला होता. या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी हे उत्तर दिलं. यावेळी शिंदे म्हणाले की कोणतेही बांधकाम करावायचं असल्यास जमीन मालकाला विकास शुल्क भरून परवानगी घेणं गरजेचं आहे. अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी एकूण 12,378 अर्ज प्राप्त झाले असून याबाबतचा आराखडा तयार करण्याचं काम कोणत्याही खासगी कंपनीला देण्यात आलं नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीबाबत राज्य शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेली मतं ही विकासाला असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नागपुरातील मानेवाडा इथली ई लायब्ररी 1 मे पर्यंत सुरू होणार आणि नागपुरात अनधिकृत बांधकामासाठी 3000 भूधारकांना नोटीस, 35 जणांवर कारवाई. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.